तो नाश्ता करण्यासाठी आता आम्ही इथे बसलो आहोत आणि नाश्त्यामध्ये आहे स्पेशल कोकणी स्पेशल घावणे. घावणेच आहे ना? घावणे आणि चटणी. आणि काही काहींची फरमाईशनुसार चहा सोबत पण घावणे खातात, चहा सोबत आवडतात. मला चटणी आवडते, मी चटणी सोबत खाते. निशेष्टा तू कशा बरोबर खाते? ओ चहा सोबत खाते. हा ओ अच्छा, आता दुधासोबत खाणार. सो आता सगळ्यांची आंघोळ नाश्ता झालेला आहे आणि ही ते गावचा असा दगड असतो ज्या दगडावरती कपडे धुवू शकतो आपण, आंघोळ करू शकतो. त्या दगडावरती रुचीला काय म्हणतात ना, कपडे धुण्याची फिलिंग घ्यायची होती म्हणून. हे घे ले और भी लाके देता, और भी लाके दूंगा, धोना सब धोना, अच्छे से धोना, फटना नहीं चाहिए. आणि इथे रुची मस्त कपडे धुत बसले आहेत. त्या नळाला पाणी आहे पाहिजे तेवढं. आणि ही संपूर्ण इथे अशी बाग आहे. तर बाग आपण आता थोड्या वेळानंतर एक्सप्लोअर करू. आता सध्या पोटपूजेचं काम करायचं आहे, त्याच्यामुळे पोटपूजेसाठी काकी मस्त मस्त जेवण बनवतात. तांदळाची भाकरी, भाजी, कोकमाचा सार मस्त. आणि हाँ ये भी अभी और देंगे. हाँ हाँ ये धोने के बाद और थोड़ा मिलेंगे. हे काय हा काढ ना, बिंदास काढ, मी काय. तुमच्या पण गावाला असा दगड आहे का? आणि जर असेल तर कमेंट करून सांगा. ह्याचे म्हणजे ह्या दगडावरती आंघोळ करायला आणि असं काम करायला काय भारी मजा येते ते. आणि असंच इथे आपलं इथे घर आहे. हे बघा घर दिसतंय का? हां, हे इथे असं घर आहे. इथे टॉयलेट वॉशरूम आहे आणि ही समोर अशी बाग आहे की नाही? भारी असलं जबरदस्त. अजून खूप लांबपर्यंत पुढे विहीर पण आहे, ती दाखवतो तुम्हाला. आणि श्रेष्ठा सांगेल. काय श्रेष्ठा? काय? हां ओ आराम करायला. तुटलं तर ओके ओके ओके. अजून काय आहे? हां हां ओ. आणि तिकडे काय आहे ते सगळं लावलंय ते? माती नाही, इथे भाजी लावली आहे, भाजी. कळलं? हे म्हणजे कोंबडीने येऊन या कुठल्या गाई म्हैस बकरी यांनी येऊन हे खराब करू नये म्हणून हे असं लावून ठेवलं त्यांनी कुंपण. कळलं? आणि आतमध्ये ही सगळी भाजी लावली आहे, भाजी. आता ती छोटी आहे, जेव्हा मोठी होणार ना तेव्हा ती छान दिसणार. मग तुला कळणार ती कशाची भाजी आहे ते. कळलं? हा पाट ठेवला असंच बसायला. कुठे आहे? कुठे कुठे? अरे हा, अरे आणि हा आमचा आला डॉलर. कुठे? हाय डॉलर. जो पहिल्यांदा आम्ही आलोय इकडे, तो पहिल्यांदा आम्ही मला नको चाव, मला नको चाव. नाही सांगणार तू. बघा असं आधी मी त्यांच्याकडे आली होती, पण माझा आलेला होता आणि तो लगेच वा फोटो घे, फोटो घे, फोटो घे, फोटो घे, फोटो घे. आणि तो माझा डॉगी हा. तर मी हे जखरी पहिल्यांदा अयोध्या आली, आधी पण आली होती, पहिल्यांदा अयोध्या. पाय 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 पडाशील त्याच्यावर, पाय पडला तर चावलतो. रुचीला विचारूया तिला कसं वाटतंय. रुची, मुंबईला मशीनमध्ये कपडे धुणं आणि इथे हाताने कपडे धुणं कसं वाटतंय? अच्छा अच्छा. माझं म्हणणं असं आहे की मुंबईला जाऊन एवढा मोठा जत्रेत बसण्यापेक्षा छोट्या जत्रेत इथेच बसते. पण कपडे मुंबईला धुवायला मजा येते की इथे मजा देते? हा, मुंबईला अशी झाडं वगैरे नसतात, आपल्या बाथरूम मध्ये बसायचं आणि घासायचं चार भिंतीच्या आतमध्ये. 4 भिंतीच्या आतमध्ये तिथे मोकळ्या निसर्गात मोकळ्या हवेमध्ये जरा बसून ऊन पण लागतंय, काम पण होतंय. छान छान.
तर आता अशा प्रकारे आमची इथे पंगत बसलेली आहे मस्त केळीच्या पानावरती. पहिला असा पदार्थ आहे तो म्हणजे मोदक, सगळ्यांच्या आवडीचा. आणि इथे काकी, हा वाढा तुम्ही, टेन्शन नाही. आणि इथे रुची केळीचं पान बघा कशी होते. अरे टाकणार परत पाणी त्याच्यावरती आणि चोल त्याचं का ते फाटणार आहे का? आणि आता रुची केळीचं पान पुसते. अगं पुसायचं आहे, फाडायचं नाही. ठीक आहे. माझ्याकडे बघू जाणार. अरे ही आता ही आहे माझी वेज स्पेशल थाळी आणि ही चिकन थाळी आणि ही आमची पंगत. हाय श्रेष्ठा, हाय कर. सो अशा प्रकारे आम्ही मस्त खाली बसलो आहोत. चटई टाकून त्याच्यावर केळीच्या पानावरती जेवण आहे आणि एकदम घरगुती पद्धतीने जेवण आहे. मस्त 90sच्या आठवणी जाग्या झाल्या आमच्या. तर आम्ही आता ज्या केळीच्या पानावरती जेवलो ते केळीचं पान कुठे टाकतो आम्ही, म्हणजे काकी इथे खत तयार होते इथे सगळा. इथे असा खत तयार होतं. टाकतात आणि इथे पूर्ण बागेतला पाला पाचोळा आणि जे काय असेल जेवणासाठी वापरलेल्या गोष्टी, जसं कांदा कापल्यावर त्याची साल, टमाटर, मिरची आणि जेवण झाल्यानंतर जे काय वेस्ट असतो तो सगळा इथे टाकायचा आणि इथे नंतर मग ह्याचा खत बनतं. आणि हे खत बनण्यासाठी वर्ष जातं आणि मग ते बनलेलं खत या संपूर्ण बागेला वापरायचं, झाडांना टाकायचं. आणि हे जे खत असतं हे नैसर्गिक खत असतं, हे झाडांसाठी खूप चांगलं असतं आणि ह्याच्याने झाडं अजून चांगली ग्रोथ होते ह्यांची. जे आत्ताचे असतात केमिकलवाले खतं ती काय एवढी खास नसतात, बट जे हे नॅचरल खत असतं ना हे सगळ्यात बेस्ट असतं, कारण हे पूर्वीपासून पारंपरिक जमान्यापासून चालत आलेलं आहे. सो त्याच्यामुळे जे नॅचरल नैसर्गिक खत असतं ना तेच बनवायचं. तर इथे खेळता खेळता आमचा कॉक गेला. बॅडमिंटन खेळता खेळता आमचा कॉक गेला पत्र्यावर. आणि आता ही लोक शिडी लावून कॉक काढत आहेत. भाऊजी चढतात वर. आणि फायनली आमचा कॉक निघाला. चला मग आता परत खेळूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 15 16 17 18 18 मुलांची आणि मुलांची ट्युनिंग. बापरे. आता आम्ही चाललो आहोत गोठा बघायला. ताईला खूप इंटरेस्ट आहे गोठा बघण्यासाठी. सो आता आम्ही चाललो आहोत. तिकीट काय पैसे त्यांच्याकडनं. श्वेता ते वासरू उचल असं आता. मी आहे गोठा. लाव श्रेष्ठ हात.
इथे त्यांनी लाकडं ठेवली आहेत पावसाळ्यामध्ये भिजू नयेत म्हणून. असं छान असं बनवलेलं आहे लाकडांसाठी. आणि इथे लाकडं ठेवून फोडायची, मशी मोठी मोठी घेऊन यायची आणि मग ती फोडून अशी आतमध्ये ठेवायची. आणि इथे त्यांनी बाग म्हणजे भाजीपाला वगैरे केलाय, लावलाय. आणि ही त्यांची विहीर. माळगुण म्हणजे अक्का विहीर आहे बाजूला बाजूला माळगुण म्हणजे काय असतं पहिला गावातले सगळे मुलं इथे क्रिकेट मॅच खेळत होते. सो ते बघण्यासाठी मी आणि भाऊजी आम्ही इथे दोघे जण उभे होतो. आणि इथे सगळे क्रिकेट खेळत होते आणि त्यांच्या बाजूलाच आमची नजर गेली तर इथे 2 मुली लांब उडी स्पर्धेसाठी इथे प्रॅक्टिस करतात. तर किती छान यांची अशी मस्त प्रॅक्टिस चालली आहे बघा, भारी ना. पूर्ण गाव फिरेपर्यंत आम्हाला झालं सायंकाळ. आणि इथे आल्यानंतर मग ताई आणि रुची दोघी जणी बॅडमिंटन खेळत बसले. आणि मग बॅडमिंटन खेळता खेळता झाली रात्र. मग गेलो आम्ही जेवणासाठी. तर आता आमची रात्रीची पंगत बसली आहे जेवायला. आणि ही माझी व्हेज थाळी आहे आणि ही नॉनव्हेज थाळी आहे. कुठली मच्छी आहे? सुरमई, कोळंबीचा रस्सा, ही मुळ्याची कोशिंबीर केली आहे, हा कोकमचा सार, भात, पापड, चपाती. काका वेळचे मग ते भाजी चपाती हे सगळं मिरची खाल्ले. मग बाकी सगळ्यांना मिरची फक्त ह्याच्यातली मिरची. तर हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करतो. आणि उद्या काय धमाल मजा मस्ती करणार आहोत ते बघायला विसरू नका. तर ते सगळं बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.